जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जळले चित्त, नामरूपी जळले चित्त, त्यांचा दास मी अंकित. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमं पाण्डुरङ्गाकरु अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता विठ्ठला विठ्ठला. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. परमपूजनीय श्री संत आसरूबाबा महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथीच्या निमित्ताने गेल्या 49 वर्षापासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 50वे वर्ष आहे. या निमित्ताने श्री संत आसरूबाबा महाराज व लिंबेश्वर महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा सुद्धा
या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खरं म्हणजे ज्यांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा ऐकत आहात ती हरिभक्तीपरायण परमपूजनीय 1008 आमच्या गुरुस्थानी असलेले स्वामी हरी चैतन्यानंदजी सरस्वतीजी महाराज पडसखेड यांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा ऐकत आहात. गजानन महाराज पारायण व्यासपीठ नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते आमचे हरिभक्तीपरायण संतोष महाराज खडसे बोरी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव या ठिकाणी चालू आहे ते सप्ताहाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण अनिल महाराज चेके रामायण करत आहे. अरे भागवताचार्य म्हटल्यावर आम्हाला आनंद वाटतो, रामायणाचार्य म्हटल्यावर राग येतो. आमच्या याच्यावर तुम्ही उठलात. उत्तम रामायणाचार्य आमचे चेके महाराज यांच्या अत्यंत आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. पहा, वेणीमध्ये माझं 3ऱ्या आणि 4थ्याने येणं आहे बहुतेक. या ठिकाणी एकदा बालसंस्कार शिबिर होतं, त्याही वेळेला मी आलो होतो, खूप दिवस झाले. आणि नंतरही मी 1-2 वेळेला इथं आलो. एकदा कीर्तनाच्या निमित्तानं सुद्धा आलो होतो आणि आज सुद्धा या ठिकाणी येणं घडलं. आज म्हणजे येण्यासारखं नव्हतं, कथा मोर्शीला चालू आहे. 4:15 वाजता आम्ही स्टेजच्या खाली उतरलो. पुढे आलो ते एक गेट लागलं रेल्वेचं, तिथं वेळ गेला. मोर्शी अशी मेहकरच्या बाजून आहे आणि तिथून प्रवास झाला. समृद्धी असल्यामुळे आम्ही बरोबर मला वाटते 8:30पर्यंत या ठिकाणी पोहोचू शकलो. तुम्ही समृद्ध झाला समृद्धीमुळे आणि आम्हालाही त्याचा चांगला उपयोग व्हायला लागला. असो, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमची बरीचशी महाराज मंडळी आहे महाराज या ठिकाणी. आमचे श्री हाडे गुरुजी, श्री हरी महाराज पितळे, भागवत महाराज भिसे, संतोष महाराज खडसे, नामदेव महाराज चव्हाण, सुनील महाराज गाडेकर, भाऊसाहेब महाराज, रामभाऊ महाराज, ते एक टोपीवाले महाराज आमचे, नामदेव महाराज, नामदेव महाराज, हे महाराज नाही का, सुनील महाराज, हे गुरुजी आणि साखरे गुरुजी, साखरे महाराज आमची जुनी ओळख आहे. आपण सगळेजण इतक्या महाराज लोकांच्या मदत तुम्ही मला उभं केलं, याचा अर्थ तुमचा हा कट आहे, लक्षात ठेवा. इतके सगळे विद्वान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 17 वर्ष झाले म्हणे हे येत आहेत बरं का. पुढच्या वर्षी नका बोलवा यांना. आमचे भरत महाराज आणि माऊली महाराज 17 वर्षापासून या गावामध्ये या सप्ताहाच्या निमित्ताने येतात. खरं म्हणजे आजचा आपल्या सप्ताहाचा 2रा दिवस आहे आणि 2ऱ्या दिवसाची गर्दी मला असं वाटतं हे शेवटच्या दिवसाची गर्दी आहे. शेवटच्या दिवसाचे लोक बसवणार कुठं तुम्ही, अशी पंचायत आहे. मंडप लहान पडलाय महाराज, पडदे वळे करावंच लागतील, इकडे काही लोक बसतील. असो, भाग्यवान आहात तुम्ही दादांनो. फार मोठमोठी महाराज मंडळी या ठिकाणी येणार आहे. आता फार मोठमोठी महाराज मंडळी आहेत. आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्षसुद्धा येणार आहेत. साखरे महाराजांचे चिरंजीव नाही का, आपले यशोदानंद महाराज सुद्धा येणार आहेत. बोधले महाराज येणार आहेत. ही सगळी महाराज मंडळी येते. काल आमच्या महाराजांनी पात्र वाढले, आता 2री वाढ आम्ही मिठाची करतो. पक्वान्नाची वाढ उद्यापासून तुम्हाला होणार आहे. आजचा आपल्या या उत्सवाचा हा 2रा दिवस आहे. अत्यंत प्रेमाने हा उत्सव आपण साजरा करत आहात. खरं म्हणजे आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो. आयोजन करणारे आयोजन करत असतात, कष्ट करणारे कष्ट करत असतात, पण श्रवणाला येणारी माणसंसुद्धा महत्त्वाची असतात ना. तुम्ही यांचा उत्साह वाढवता. तुम्ही जर श्रवणाला कमी आला असतात, तुम्ही जर या मंडपामध्ये आला नसतात, तर आमच्या चेके महाराजांचा उत्साह वाढला नसता. सगळ्यांचा उत्साह वाढवण्याचं कारण एकमेव जर काय असेल तर ते श्रोते असतात. तुम्ही या ठिकाणी फार मोठ्या संख्येने उपस्थित आहात, तुम्हाला धन्यवाद देतो. चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट. तू आता मोबाईल नाही पाहायचा बरं का.
संत सम्राट श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि खऱ्या अर्थाने भाग्याचं लक्षण प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल या अभंगातून महाराज दैव सांगतात आपल्याला. अरे उठवा त्याला, तसं नका प्लीज, त्याला बाहेर न्या तुम्ही, तो आपल्याला ऐकू देणार नाही कोणाला. विठाला विठाला खरं दैव कशाला म्हणतात, आपण कशाला दैव समजतो, महाराज कशाला दैव समजतात. आपण ज्यांना दैव समजतो ते खरं दैव आहे का महाराज ज्यांना दैव समजतात ते खरं दैव आहे. आपण ज्यांना भाग्यवान समजतो तो खरा भाग्यवान आहे का महाराज ज्यांना भाग्यवान समजतात तो खरा लाईट पडतो त्याचा मार्ग, तो खरा भाग्यवान आहे. याचं चिंतन या अभंगातून महाराज आपल्याला सांगतायत. सज्जनानो, भाग्य तसं महत्त्वाचंच असते. काही लोक फार भाग्यवान असतात, पण भाग्यामध्ये 2 प्रकार आहेत. ऐका, काही प्रापंचिकदृष्ट्या भाग्यवान असतात तर पारमार्थिकदृष्ट्या भाग्यवान नसतात. काही पारमार्थिकदृष्ट्या भाग्यवान असतात तर प्रापंचिकदृष्ट्या भाग्यवान नसतात. काही पारमार्थिकदृष्ट्याही भाग्यवान असतात, दैववान असतात, आणि प्रापंचिकदृष्ट्याही भाग्यवान दैववान असतात. काही प्रापंचिकदृष्ट्याही भाग्यवान नसतात तर पारमार्थिकदृष्ट्या सुद्धा भाग्यवान नसतात. विठाला आवाज जास्त झाला की तो ऐकायला बरं येत नाही म्हणून मी बाहेर. अच्छा, येतो का, ऐकू येतं का? हॅलो, येतं का ऐकू? हॅलो, आलं काय? मी बाबूराव आणि मी संजय महाराज बोलतो. बघा, संतांच्या चरित्राचा जर आपण विचार केला ना तर काही संत हे प्रापंचिकदृष्ट्या दैववान नाहीत पण पारमार्थिकदृष्ट्या दैववान आहेत. विचार करा आपण. जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रपंचाचा जर आपण विचार केला ना दादांनो तर आपला प्रपंच खूप चांगला आहे रे. मानताय ना आपण तुकाराम महाराजांना? का फक्त त्यांचे अभंग कीर्तनापुरतेच वापरता तुम्ही? फक्त त्यांचे अभंग तुम्ही गायनापुरतेच वापरता का? तुकोबारायला मानताय ना तुम्ही? अरे तुकोबाराय कळस आहे संप्रदायाचा. तुकोबाराय जर नसतील का तर या मंदिराला कळस भेटला नसता. लक्षात ठेवा, किती कष्ट सहन केले या माणसाने. याचा विचार करा आपण. पारमार्थिकदृष्ट्या दैववान होते पण प्रापंचिकदृष्ट्या मात्र त्यांचं दैव फार वाईट होतं महाराज, फार वाईट होतं. महाराज स्वतः म्हणतात, दुष्काळ आटीला बाबाचा की वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं पहिलं लग्न झालं. त्यांच्या सौभाग्यवतीचा होतो विठाई. विठाईला दमाचा आजार होता म्हणून वडिलांनी वयाच्या 15व्या वर्षी त्यांचं दुसरं लग्न केलं.
दुसऱ्या आईचं नाव होतं, अर्थात आपण आई म्हणू जिजाऊ. महाराज दुसऱ्या लग्नाचे महाराज असून सुद्धा बुडवे घराण्यातली फार मोठी श्रीमंताची लेक महाराजांना दिली होती. कारण काय होतं माहित आहे तुम्हाला? कारण असं होतं की महाराज वयाच्या 15व्या वर्षी 4 लाख रुपयाची शावकारकी करत होते. मागल्या वर्षी नाही, 450 वर्ष झाले, त्या 350 पावणे 400 वर्ष झाले त्या गोष्टीला साखरे महाराज. अरे स्वतंत्र चावडी होती महाराजांची, स्वतंत्र महाजनकी होती लेका. कशाला म्हणतात महाजनकी? देहूमध्ये आलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार महाराजांना वयाच्या 15व्या वर्षी भेटला होता गड्या, 15व्या वर्षी. आणि बघा त्याच महाराजांची बायको वयाच्या 17व्या वर्षी अन्न करता मेली महाराज. अवघ्या 2 वर्षामध्ये महाराजांच्या घरातली 5 माणसं मेली हो. 5 माणसं गेली. सावजी निघून गेले, भाऊजाई गेली, आई वडील गेले, बायको गेली, संतू नावाचा मुलगा गेला. काय याला भाग्य म्हणणार तुम्ही? याला दैववान म्हणणार तुम्ही? काय दैव होतं महाराजांचं? पैसा होता तोपर्यंत मान होता, पैसा गेला मानही गेला. द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करता मेली. आजही जो मान आहे ना तो माणसाला कुठं आहे? पैशाला मान आहे. आजही जो मान आहे ना तो माणसाला कुठं आहे? खिशाला मान आहे. यशास्ति वित्तं सनरकुलीना सपंडिता सश्रुतिमान गुणज्ञा सएव भक्ता सच दर्शनेया सर्वे गुणांकांचन माश्रयन्ते. कुलीन नसू द्या, पैसा जर असेल तर लोक त्याला कुलीन समजतात. देखना नसू द्या, पैसावाला असेल तर लोक त्याला देखना समजतात. पंडित नसू द्या, पैसे जर जास्त असतील तर लोक त्याला पंडित समजतात. वक्ता नसू द्या, चांगला पैसा असेल तर लोक त्याला वक्ता समजतात. विठ्ठला 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 होतो आम्ही. 83 ते 88 पर्यंत शेगावला होतो, नंतर आळंदीला गेलो. पेढे खायची सवय महाराज तिथं एकदम आगीतच पडलो. एक जलारामची पोई भेटायची आम्हाला, मुंडे साहेब. एक जलाराम माहीत आहे तुम्हाला? जलाराम बाप्पा माहीत आहे? आळंदीला राहिलेत त्यांना जलाराम माहीत आहे, तुम्हाला नाही माहीतले को जलाराम. एक पोई भेटायची. एवढासा शिरा महाराज, एवढासा भात, एक वगराळभर कढी, एक वगराळभर. बस तेवढ्याच दिवस भागायचाकडे आमचा. मंडई धर्मशाळेमध्ये 2 तास पहारा द्यायचो. मोठ्या मुश्किलमध्ये 1000 रुपया भेटायचा. 2 पैसे द्यायचे लोक, 3 पैसे, 2 पैसे, 5 पैसे, ते जलमरचे पैसे. मग आमचा एक दुकानदार होता, त्याला सांगितलं होतं गड्या 8 आणे आले तरी 12 आण्याचे शेंगदाणे द्यायचे, रुपया आला तरी 12 आण्यात द्यायचे, काटून घ्यायचे. बघा झालं आमची रात्र. कोणी भेटत नव्हतो. तुम्हाला सांगतो आमच्या भागातले तुम्ही आमच्याच भागातले आहे. काही श्रीमंत माणसं आली, आमची 108 पारायण चालू होते साखरे महाराज. असं वाटलं बा ती माणसं येतील, आपलं कौतुक करतील. काचं कौतुक करते? भेटलेच नाहीत आम्हाला. आता आमच्या मावस भावाच्या, चुलत भावाच्या, आते भावाचे काय
खिशाला मान देतात लोक. दारिद्र्यम खलु पुरुषस्य जीवितम मरणम हितम अप्य धनस्य वाक्यम न पुरियते चाणक्य म्हणतात. हितकारक असून सुद्धा लोक गरीबाचं ऐकत नाहीत. हितकारक असून सुद्धा ऐकत नाही. अरे गरीब असू द्या, तुमच्या घरातलं धन जर तो दाखवून देत असेल तर त्याचं ऐकलं पाहिजे. भिकारी असू द्या, 5 वर्षापासून हरवलेला तुमचा मुलगा असेल आणि तो जर सांगितलं असेल तर त्याचं ऐकलं पाहिजे. असू द्या भिकारी, तुमच्या सोयाबीनच्या गंजीला जर आग लागली असेल तर त्याचं ऐकलं पाहिजे. असू द्या गरीब, तुमच्या हिताचं सांगत असेल तर त्याचं ऐकलं पाहिजे. पण काय दुर्भाग्य आहे महाराज, गावातल्या गरीबाचं हितकारक असून सुद्धा लोक ऐकत नाही. बरोबर आहे ना. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा, झाला चित्ती धरावा, झाला चित्ती धरावा. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा, झाला चित्ती धरावा, झाला चित्ती धरावा. जय जाऊ पाचा बरी, जय जाऊ पाचा बरी, जय जाऊ पाचा बरी, जय जाऊ पाचा बरी, जय जाऊ पाचा बरी. गौकी साधना रे, गौकी साधना रे, गौकी साधना रे, जय जाऊ पाचा बरी, गौकी साधना रे, गौकी साधना रे, गौकी साधना. जाणकार आहात तुम्ही म्हणून सांगतो. ज्याला नारळातला आतला भाग पाहिजे असेल ना, त्याने शेंड्याचा विचार कधी करायचा नसतो. ज्याला फणसाचा आतला गर पाहिजे असेल ना, त्याने काट्याचा विचार कधी करायचा नसतो. आणि श्रोत्याचा उद्धार व्हावा असं वाटत असेल ना, त्यांनी वक्त्याच्या कशाचाच विचार करायचा नसतो. लक्षात ठेवा. वक्ता वक्ताय, तुम्ही वक्त्याला जातीमध्ये कोंबणार, तुम्ही वक्त्याला योनीमध्ये कोंबणार, तुम्ही वक्त्याला वयामध्ये कोंबणार नाही. नाही, चांगलं सांगत असेल तर त्याचं ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. मला हे सांगू द्या की गरीबाचं लोक ऐकत नाहीत, पैशावाल्याचं ऐकावं लागते. काय दुर्भाग्य आहे महाराज, आमचं सुद्धा असं झालं. पहा, तुमच्यासारखे महाराज लोक समोर बसलेले असताना एखादा जर इकून तिकून श्रीमंत बसेल असेल ना, आमदार असला तर मग काही त्याचंच नाव घ्यावं लागते. तुमचं नाही घेत आम्ही, तुमचं नाही घेत आम्ही, त्यांचं घेतो. त्यांचं तो यजमान असतो बिचारा आमच्या कीर्तनाचा. तुमचं काय, तुमचं काय. वारकऱ्यांना मी सांगेन, कीर्तनकार किती मोठा झाला तरी चालेल, त्याने श्रीमंताचा नाही साधूचा मान राखला पाहिजे. चला, आपण आपल्याला जपलं पाहिजे महाराज, आपण आपल्याला जपलं पाहिजे. किती श्रीमंतन किती मोठा झाला कीर्तनकार तरी त्याने श्रीमंताचा विचार नाही साधूचा विचार केला पाहिजे. विठाला विठाला मला हे भाग्य सांगू द्या महाराजांचं. महाराजांचं दैव असं आहे. महाराज निदैवी आहेत प्रपंचाच्या बद्दल. महाराजांचा प्रपंच अत्यंत फाटका आहे, अत्यंत फाटका आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, जाऊ पुढती भिके प्रापंचिक दृष्ट्या विचार केला तर महाराज भाग्यवान नाहीत, पण पारमार्थिक दृष्ट्या जर महाराजांचा विचार केला तर महाराजांसारखा भाग्यवान नाही, भाग्यवान नाही. महाराज आपण रस्त्यावर उभं राहिलं तर आपल्याला मोटरसायकल सुद्धा घेत नाही हो, मोटरसायकलवाला सुद्धा घेत नाहीत. महाराजांचं भाग्य हे आहे, प्रयाण काळी देवे विमान
दुर्भाग्य, पारमार्थिक दृष्ट्या भाग्य, साधे साधे विषय आहेत, साधे साधे विषय आहेत, आपल्याला कळले पाहिजेत. आणि मग पारमार्थिक दृष्ट्या भाग्य असं आहे की देवाने विमान पाठवावं, स्वतः यावं, स्वतः देव घरी यावे. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांदी कन्या, मुखशुद्धी तुळशी दड तुका म्हणे मी दुर्बळ. अर्थात मला असं वाटतं की महाराजांचं हे अभाग्य आहे, पण देवाने तिथं जेवण करण्यासाठी यावं याच्यासारखं दुसरं कोणचं भाग्य आहे? याच्यासारखं भाग्य कोणचं आहे? महाराज काय भाग्यवान आहेत महाराज. मी एखाद्या वेळेला विचारून जाईल, विचारत असतो, आमचे विनेकरी आमच्या ओळखीचे आहेत, गजानन महाराजच्या दिंडीत विनेकरी होते. तुमचं नाव काय? तुमच्या वडिलाचं नाव, आजोबाचं नाव, पंजोबाचं नाव? नाही माहीत, नाही माहीत. पंजोबाचं नाव सांगा ना, काही खोटं सांगा ना, मलाही माहीत नाही ना, सांगा ना, काही सांगा ना. आहे का? नाही माहीत. कोणाला माहीत आहे? खापर पंजोबाचं नाव मलाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. 150 वर्षामध्ये 125 वर्षामध्ये आपण आपल्या रक्ताला विसरतो, हे आपलं दुर्भाग्य आहे महाराज. पण 400 वर्ष झाले तरी सुद्धा आपण तुकोबाऱ्यांना विसरत नाही, हे महाराजांचं भाग्य आहे. बरोबर आहे का नाही माझे? बरोबर आहे का? अरे बाबा, गेल्यानंतर माझे तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेल्यानंतर 400 वर्ष जर आपल्या अंतकरणामध्ये राहत असतील तर किमान मेल्यावर 10-15 वर्ष तर तुम्ही लोकांच्या अंतकरणामध्ये राहा. गावातल्या लोकांच्या तर अंतकरणामध्ये राहा. 10-15 वर्ष तर नाव घेतलं पाहिजे ना लोकांनी तुमचं. काय माणूस होता राव, काळाची चिंता नव्हती, आपल्याला सगळे गुंडाळून ठेवत होता. काय माणूस होता राव, किती सगळे जण गेल्यानंतर सगळे कचरा असेल ते झाडून काढत होता. काय माणूस होता राव. कोणाच्याही घरात दुःखात प्रसंग असू द्या, त्या ठिकाणी तो पहिल्याने हजर असायचा. असं असू द्या काहीतरी का स्वतःसाठीच जगता लेको. पण 10-15 वर्ष तर लोकांनी नाव घेतलं पाहिजे. 10-15 वर्ष घेत नसतील तर तो माणूसच नाही. मी नेहमी सांगेन, तुम्ही किती दिवस जिवंत राहता याला महत्व नाही, तुम्ही मेल्यानंतर किती दिवस जिवंत राहता याला महत्व आहे. माझ्या महाराजांचं हे भाग्य आहे. एका बाजूने प्रापंचिक दृष्ट्या दुर्भाग्य असलेले महाराज पारमार्थिक दृष्ट्या मात्र भाग्यवान आहेत. मला दुसरीकडे जाऊ द्या, मी आता देहवरून आळंदीला येतो. प्रापंचिक दृष्ट्या अत्यंत दुर्भाग्य माझ्या ज्ञानोबारायांचं. काय सांगावं महाराज, काय सांगावं. मायबापाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लावलं. माया भगिनींनो, ऐकताय ना तुम्ही? देहांत प्रायश्चित्त घेतलं ज्ञानोबारायांच्या आई वडिलांनी. 2 वर्षाची मुक्ताबाई असताना, 4 वर्षाचे सोपान काका असताना. असा कोणचा न्याय आहे रे तुमचा? 2 वर्षाची पोरगी असताना, लेका मुलगी असताना तुम्ही त्यांना नेहमी सांगितल्या जाईल की तुम्ही भावाला मागा किडनी, तुम्ही बायकोला मागा किडनी, देणार नाही. पण मायेला किडनी मागू द्या डॉक्टरांनी. डॉक्टराला माय म्हणेल, महाराज डॉक्टर साहेब, माझ्या शरीरातल्या सगळ्या किडन्या काढून घ्या, मी मेली तरी चालेल, पण माझं पोरग मरू देऊ नका. ही माय आहे, लक्षात ठेवा. त्या मायला तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं. अरे पण त्यांनी गेलेत ना लेका माय मुलासाठी, ते मायबाप. मग तर तुम्ही त्या मुलांना पदरात घ्या ना. त्यांचा काय दोष? तुम्ही त्यांना संन्यासाची मुलं म्हणून हिनवत होता. त्यांच्या जोडीमध्ये तुम्ही शिदा टाकलेला खाली करत होता. काय लेका, हे काय वा रे वा, तुमचा न्याय हा. सिद्ध बेटामध्ये पाठवलं माझ्या ज्ञानोबारायांना तुम्ही. निवृत्ती ज्ञानदेव खोरांनाची अन्न सांभाळी सोपान मज लागे, असं म्हटलंय. तात आणि मात गेलीशी येथून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. मुक्ताबाई म्हणते स्वतः, काहीच नव्हतं रे. असं एकदम फाटके कपडे घालायला होते. घरामध्ये भोपळे धान्य साचवायसाठी होते, शिदा साचवायसाठी होते. अशी परिस्थिती ज्ञानोबारायची होती महाराज. हे दुर्भाग्य आहे माझ्या ज्ञानोबारायचं. प्रापंचिक दृष्ट्या अत्यंत दुर्भाग्य असलेले ज्ञानोबाराय. विठ्ठला विठ्ठला
प्रापंचिक दृष्ट्या दैववान नसलेले माझे ज्ञानोबाराय, पारमार्थिक दृष्ट्या मात्र काय दैव आहे महाराज माझ्या ज्ञानोबारायचं सांगू द्या तुम्हाला. ज्यावेळेला ज्ञानोबारायांची समाधी आणि झाल्यानंतर मला सगळा वृत्तांत सांगायचा नाही, मला एवढंच सांगायचं आहे की समाधी झाल्यानंतर ज्या वेळेला त्या ठिकाणी सगळे रडतात, नामदेव महाराज सुद्धा रडतात, निवृत्तीनाथसुद्धा रडतायत, मुक्ताबाई धाय मोकळून रडते, सोपान काका रडतात. हे आश्चर्य नाही रे राजांनो, स्वतः देवसुद्धा माझ्या ज्ञानोबारायासाठी रडतो. हे ज्ञानोबारायांचं भाग्य आहे. रुक्मिणीने विचारलं, देवा तुम्ही सुद्धा, आजपर्यंत मी तुम्हाला रडलेलं कधी पाहिलं नाही, तुम्ही रडताय आणि दुसरे ज्ञानोबाराय येतील ना आणखी, तुम्ही कशाला रडताय देवा, तुम्हाला रडणं शोभा देत नाही, तुम्ही सगळ्यांना समजून सांगितलं पाहिजे, तुम्ही सुद्धा रडताय ज्ञानोबारायासाठी. त्यावेळेला भगवंताने सांगितलं, काय सांगू रुक्मिणी तुला. देवो म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नैनी, हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्याचे. धन्य धन्य धरातडी तो यातेनी दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाची. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुडे पवित्रा, याचे निदर्शने होती. अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ. ब्रह्मादिका तपवरिष्ठ येथे चिपै केले. इंद्र येवोनिया भूमीसी, याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदोरेशी पंचक्रोशिया पासोनी, येथे त्रिवेणी गुप्त असे. भैरवा पासोनी भागीरथी वसे. पूर्ववटी जे माया दिसे, प्रत्यक्ष जाण पार्वती. भोवती वनवल्ली वृक्षी, येथ देव येऊनी होती पक्षी. हे असे नित्य साक्षी, असती नासती उदकी. पंढरी हुनिये सोपे, जनाची हरावया पापे. कडिकाड कोपलिया कोपे, नचले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरीसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. म्हणे धन्य धन्य दयाचे कुशी, ज्ञानदेव जन्मले. अर्थात देवाने सुद्धा ज्यांच्यासाठी रडावं असं भाग्य होतं माझ्या ज्ञानोबारायचं. प्रापंचिक दृष्ट्या भाग्यवान नसलेले ज्ञानोबाराय पारमार्थिक दृष्ट्या फार भाग्यवान होते महाराज. देवाने म्हटलंय एका ठिकाणी नामदेव महाराजांना, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे. देव भाग्य असावं माझ्या गजानन महाराजांचं. आपण बघतात म्हणून सांगून जाईल. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराच्या समोर त्या देवीदास विप्राने समर्थाची स्वारी बैसोनिया पात्रावळी शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने. शीत पडता दृष्टी प्रत्ये मुखे उचलो निघालत. हे करण्याचं हाची येतं अन्न परब्रह्म म्हणून या. हे भाग्य महाराजांचं. लहान लहान मुलांनी यावं आणि उसाने मारावं हे भाग्य महाराजांचं. प्रापंचिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या माझ्या महाराजांचं भाग्य खऱ्या अर्थाने असं असलं तरी पारमार्थिक दृष्ट्या मात्र माझ्या महाराजांचं दैव फार मोठं होतं, फार मोठं होतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे बापूंना काळ्यांना त्या ठिकाणी दर्शन करून द्यावं महाराजांनी. कटेवर हात ठेवल्यानंतर
याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. माझ्या दादांनो, कीर्तन करमणुकीसाठी नसतं, परिवर्तनासाठी असतं. म्हणून एका ठिकाणी भाग्य आणि दुर्भाग्याचा आपण विचार करतो. काही संत असे आहेत की प्रापंचिकदृष्ट्या भाग्यवान नसले तरी पारमार्थिकदृष्ट्या भाग्यवान आहेत. माझे नाथ बाबा प्रापंचिकदृष्ट्याही भाग्यवान आहेत आणि पारमार्थिकदृष्ट्याही भाग्यवान आहेत. प्रापंचिकदृष्ट्या त्यांचं भाग्य हे आहे की रोज पुरणाच्या पोळ्यांचा नैवेद्य आहे. प्रापंचिकदृष्ट्या हे भाग्य आहे की महाराज भरपूर श्रीमंत आहे, महाराज जहागीरदार आहेत. आणि पारमार्थिकदृष्ट्या सुद्धा भाग्यवान आहेत. एकनाथ सदनी माधवजी सर्वही कामे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. पाणी भरायसाठी देवाने तिथं थांबावं. आणखी काय भाग्य पाहिजे महाराज? आज मजूर भेटत नाही का? भेटतात? नाही भेटत, मजूर भेटत नाही. एका महिलेला मी विचारलं, ताई काय महिना भेटतो आता? 1500 रुपये भेटतो म्हणे महाराज. अच्छा, लाडकी बहीण? म्हटले हां, 1500 रुपये महिन्याला भेटतात म्हणे. असं काय करता तुम्ही 1500 रुपयाचं? म्हटले महाराज 500 रुपये महिन्यानं आहे ना, एक माणूस ठेवला बघा भांडे घासायला. 500 रुपये महिन्याने भेटला तुम्हाला माणूस? म्हटले मग भेटला, भांडे घासतो म्हणजे स्वच्छ घासतो म्हणे महाराज. थोडंसं जरी खरकट आलं ना, किती शिव्या दिल्या तरी सहन करतो म्हणे. खाली चांगले भांडे घासतो म्हणे. आलंय कावडीने पाणी जागरी चक्रपाणी, कावडीने पाणी जागरी चक्रपाणी. अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये. भाग्य परमार्थाचंही नाही आणि भाग्य प्रपंचाचंही नाही. प्रपंच लेखाचा फाटका आहे आणि परमार्थ सुद्धा नाही. असो हे भाग आपण सांगितले. मला हे सांगू द्या की महाराज तुम्ही भाग्यवान नाही, पारपंचिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला भाग्यवान का समजता? तुम्ही दैववान का समजता? असं का समजता तुम्ही? असं का समजताय? अर्थात महाराजांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्याला भाग्य समजता त्याला आम्ही भाग्य समजत नाही. तुम्ही त्याला भाग्य समजताना त्याला आम्ही भाग्य समजत नाही. तुम्ही भाग्य समजताय चांगला मुलगा, तुम्ही भाग्य समजताय चांगली संपत्ती, तुम्ही भाग्य समजता चांगली बायको, आम्ही नाही समजत. भाग्य तरी नो हे मुलगा झाल्यानंतर महिला भाग्यवान समजतात बरं का. भाग्यबाई, भाग्य पोरग झालं, भाग्य आहे. खरं सांगा माझ्या मातांनो, मी तुम्हाला विचारतो, फक्त देवाची शपथ आहे, तुम्ही खोटं बोलू नका.
खरं सांगा, लहानपणी तुम्ही पोराला जितका जीव लावत होत्या, पोरं तुम्हाला लग्न झाल्यानंतर जीव लावतात का? खोटं बोलसाल ना तर मग बघा तुम्हाला लावतात का. जेवढं तुम्ही प्रेमाने पोरं सांभाळले तसे तेवढे तुमचे पोरं तुम्हाला म्हातारपणी सांभाळतात का? नाही, हे उत्तर आहे. भाग्य म्हणताय तुम्ही याला, भाग्य म्हणताय तुम्ही याला, भाग्य म्हणताय. तुमच्याजवळ धन आहे ते तुमचं आहे का? नाशे दुःखम वे दुःखम धिगरतान क्लेशकारिना, तुमचं आहे का? सोडून जावं लागतं, याला भाग्य म्हणणार तुम्ही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत, अशाश्वत भाग्य अशाश्वत. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत, गुरुजी, तुम्ही तुमच्या काळामध्ये महाराज असे काही माणसं पाहिले असतील की जे लक्षाधीश होते, भिकारी झाले. असे काही माणसं तुमच्या काळामध्ये तुम्ही पाहिले असतील, तुमच्या काळामध्ये पाहिले असतील गुरुजी, तुमच्या काळामध्ये पाहिले असतील की जे भिक्षाधीश होते आज लक्षाधीश आहेत. पाहिले असतील तुम्ही. मी माझ्या काळामध्ये पाहिलेत. राजे होते, मरताना दुसऱ्याला मागावं लागलेत पैसे. झालंय का नाही? या धनाला भाग्य म्हणणार तुम्ही. जे मुलं लेको तुमच्यावर परत फिरतात त्यांना भाग्य म्हणणार तुम्ही, त्यांना भाग्य म्हणणार तुम्ही. म्हातारे होऊन बघा, बाई सुद्धा नवस करते की लवकर गेले तर बरं आहे, त्याला भाग्य म्हणणार तुम्ही. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नाशिले घर थुंकुनिया. नाही रे राजांनो, हे भाग्य नाही, हे भाग्य नाही. अशाश्वताला भाग्य कसं म्हणता येईल? ते भाग्य नाही. म्हणून महाराज म्हणतात, मी याला दैव समजत नाही, मी याला भाग्य समजत नाही. अर्थात भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापायी. भाग्य म्हणणार महाराज. एका बघा, कनकानी कांता द्वय कातराया, भाग्य नाही. केल्या हरीने नर कातराया, जो सापडे ना या कातराया, तो योग्य जाना नर कातराया. अर्थ समजला का? सांगतो. कनक आणि कांता द्वय कातराया, बर का, ह्या दोन कात्रे आहेत, कातराया. केल्या हरीने नर कातराया, लक्षात आलं? ते नराला कातरण्यासाठी हरीने तयार केले आहेत. जो सापडे ना या कातराया, या कात्रीमध्ये जो सापडत नाही ना, तो योग्य जाना नर कातराया, तो नरकातून तरुण जाण्यासाठी योग्य आहे. तळे महाराज दुसरं सांगतो. तीर्थाशी गेला कधी पावलान, हरितयासी कधी पावलान, गाठी तयाच्या कधी पावलान, आणि कांता तयाशी हानी पावलान. हे नाही कळलं, अर्थ ऐकायची अपेक्षा आहे, सांगतो. तीर्थाशी गेला कधी पावलान, जो आपल्या पायाने कधी तीर्थाला गेला नाही. हरितयासी कधी पावलान, हरी त्याला कधी पावणार नाही. गाठी तयाच्या कधी पावलान, पावला म्हणजे पैसा, ज्याच्या खिशामध्ये कधी एक पैसा सुद्धा सापडत नाही. कांता तयाशी हानी पावलान. तर हे काय सांगूस का सगळं? कांता तयाशी हानी पावलान. एक माणूस शांडल घ्यायला गेला. शांडल द्या म्हणे, चांगली मजबूत शांडल द्या. तो म्हणे, बाबा कोणाला पाहिजे शांडल? म्हटले आमच्या सौभाग्यवतीला पाहिजे. हो, पण त्याचं माप पाहिजे ना. माप पाहिजे का नाही? हो नाही सांगत जाना मला, माप पाहिजे का नाही? हो नाही सांगायचे. माप पाहिजे ना. अरे माप पाहिजे का नाही? हा माप पाहिजे, हा माप पाहिजे. अरे म्हणे मापाची चप्पल शांडल घ्यायसाठी माप लागेल ना. त्याचं माप आणा बा. त्यांनी आपली पाठ दाखवली. हे सकाळचं ताजं माप आहे म्हणे. पाहू दे पाठ पाणी. याला भाग्य समजणार तुम्ही? भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापायी. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी.
समजत नाही, तुम्ही चांगल्या सौभाग्यवतीला दैव समजत नाही, तुम्ही चांगल्या मुलांना दैव समजत नाही, आमच्या महालाला तुम्ही दैव समजत नाही. फॉर्च्युनर आहे महाराज आमच्याजवळ, फॉर्च्युनर, याला दैव समजत नाही तुम्ही. हो, आम्ही वैराग्याच्या गप्पा मारतो तरी सुद्धा आमच्या याला दैव समजत नाही तुम्ही. याला तुम्ही दैव समजत नाही महाराज, तर मग तुम्ही दैव समजता कोणाला? आम्ही मेलो लेखा तर 1.5 तास झाले. चांगलं आहे, इतक्या पुढे बसून बेमान की आमच्याशी हे जोडत तुमच्या उद्या वाजवायच्या टाळ्या, आम्हाला आज तर आमच्यासाठी वाजवा. असो, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. तो फक्त दैववान नाही, तो दैवाचा पुतळा आहे. पुतळा असू शकतो, असू शकतो. देवाला सुद्धा पुतळा म्हटलंय बघा. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठू देखिला डोळाबाई. पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा. आणखी एक पुतळा आहे बघा, कैवल्याचा पुतळा, प्रगटला पुतळा, कैवल्याचा प्रगटला चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा. ज्ञानोबाराय हे कैवल्यनाम मोक्षाचा पुतळा आहे. पंढरीनाथ हा लावण्याचा पुतळा आहे, मदनाचा पुतळा आहे. राजजस कुमार मदनाचा पुतळा. आणि हा ज्याला जिव्हाळा आहे ना, तो फक्त दैववान नाही महाराज, तो दैवाचा पुतळा आहे. दैवाचा पुतळा आहे. झालंय कीर्तन किती, आता काय 15-20 मिनिटं राहिले आपल्याकडे. दैवाचा पुतळा.
पण त्याला जिव्हाळा असला पाहिजे. बरं, जिव्हाळा असला पाहिजे. जिव्हाळा कशाला म्हणतात हे सांगतो मी तुम्हाला. जिव्हाळा, जिव्हाळा बरं का, जिव्हाळा. जिव्हाळा फार महत्त्वाचा आहे. महाराजांनी या जिव्हाळ्यासाठी आहे ना एक अभंग खर्ची घातला. या जिव्हाळ्यासाठी एक अभंग खर्ची घातला तो असा आहे की मुलीला आपल्या माहेरबद्दलचा जिव्हाळा, नाही का, माहेरबद्दलचा जिव्हाळा तो सांगत असताना महाराज असं म्हणतात, पूर्वीचा काळ आताचा जसा काळ वेगळा आहे. माझी विनंती आहे माझ्या भगिनींना की भगिनींनो, माझ्या मुलींनो, खरं म्हणजे बापाची मान खाली जाऊ नये याच्यासाठी तुम्ही तुमचं माहेर कायम ठेवा. बाप सगळं काही सहन करेल, कर्ज काढून तुमचं लग्न करेल. तुमच्या बापाने तुमच्या लग्नाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. तुम्ही स्वतंत्र निर्णय घेऊ नका. वडील सगळं पाहत असतात, वडील बॅकग्राऊंड पाहतात, वडील नोकरी पाहतात, वडील सगळं पाहतात. तो कुठे आहे हे पाहतात, तो संध्याकाळी फुटाणे खातो का हे पाहतात. तुम्ही काहीच नाही पाहत ना. नंतर पश्चाताप होईल तुम्हाला. तुमचं सासरही तुम्हाला चांगलं वागवणार नाही, तुमचं माहेरही तुटल्याशिवाय राहणार नाही. विनंती आहे, बाप पाठवेल तिथं जा. बाप तुमचं नुकसान कधी होऊ देणार नाही. बरोबर आहे का माझं? बरोबर आहे का? बरोबर आहे. पूर्वीचा काळ होता, अरे मायची आणि लेकीची भेट वर्ष होत नव्हती महाराज. त्यावेळे का मोबाईल होते, त्यावेळे का फोन होते. वर्ष मायची आणि लेकीची भेट होत नव्हती. मला आठवते. मोबाईल नको, मोबाईल पाहू नको. ते काय पाहून टाळला ना तू? नाही, पाठवू, उलटा मारून ठेवतो. माझे मी आता प्रत्यक्षातला फोटो कशा काढतो? मग काढतो फोटो. मग कधी हो म्हणते तो. मग म्हटलं पहिले यायचे काढून मग माझा काढतो. असं पूर्वीचा काळ होता. मुली माहेरवर फार प्रेम करायच्या. आजही आहे म्हणा. मला तर नेहमी असं वाटतं की बहीण कितीही श्रीमंत असू द्या, ते आपल्या गरीब भावाला विसरत नाही महाराज, नाही विसरत. गरीब भावावर माय मेल्यानंतर बहीणच प्रेम करत असते. बघा, बरोबर असेल माझं तर पहा. बहीण प्रेम करते माय मेल्यावर. बहीण भावाचीही माय बनत असते, बहीण बापाचीही माय बनत असते. बाप आजारी पडल्यानंतर मुलं कुठं असतात मला माहीत नाही, पण बापाचे शेवटचे जर काळ असेल तर मुली मात्र बापाला कधी सोडत नाही. तिच्या तोंडावरच्या माशा हाणत असेल ना, विचारूच नका तिचा परिचय. नक्की ती त्याची मुलगी आहे असं समजा. बापाला शेवटच्या अवस्थेमध्ये मुली कधी सोडत नाहीत महाराज, नाही सोडत, लक्षात ठेवा. म्हणून मुली बापावर खूप प्रेम करत असतात. म्हणून तर लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला वाटी लावल्या जातात ना, त्यावेळेला बापाच्या गळ्याला मिठी मारून पोरी फार रडतात. पर्वतासारखं कठोर अंतकरण असणारा बापसुद्धा खूप रडत असतो, खूप रडत असतो. आणि म्हणून महाराज जिव्हाळा सांगत असताना असं सांगतायत की पहा, मुलगी ज्या वेळेला सासरी जाते ना महाराज, ते पूर्वीचा काळ तुम्हाला आठवत असेल. गाडी बैल आणायची, ते गाडं उभं राहायचं. पहिले दमण्या होत्या, नाही का, दमणी उभी राहायची. मग त्या पोरीनं यायचं. मला आठवते, मायने तिला लोटायचं, तिने एखाद्या खांबाला पकडायचं, आणखी लोटायचं मायने, तिने तुळशी वृंदावनला पकडायचं, आणखी लोटून द्यायचं. बरोबर आहे का माझं? आणखी त्या कावळाला पकडायचं. माय लोटत होती, रडत होती आणि लोटत होती. जा मा, तुला दिला तिथं सुखी राहा, इथं कशाला राहते, तुझी फजिती होईल, जातील काही दिवस त्रासाचे निघून, पण तुला दिलं ना तिथं राहा बाई, जा. रडायची दाहे मोकलून, त्या खुट्याला धरायची, माय आणखी लोटायची. बसल्यानंतर महाराज कुंकू लावायची. बरोबर आहे, कुंकू लावायची. लावल्यानंतर ज्या वेळेला पोरगी निघून जात होती ना, जोराने हंबरडा पडत होती, माय दिवसभर रडत होती, दिवसभर रडत होते. आणि ज्या वेळेला मुलगी जात होती त्या मायचा जिव्हाळा पाहून कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय.
बघा तुम्ही बघा, मला असं वाटतंय की पहा तुम्ही, जोपर्यंत तुमची माय जिवंत होती माहेरामध्ये, तोपर्यंत तुमचा माहेरातला आनंद कसा होता? खरं सांगा, खरं सांगा. माय जिवंत होती तोपर्यंत माहेर कसं होतं? माय मेल्यानंतर तुम्ही गरीब झाल्यावर भावाने नाही विचारलं. तुम्ही श्रीमंत झाल्यावर भाऊ नाक घासत तुमच्या घरी आला असेल पोरगी द्यायला, पण गरीब असाल तर नाही विचारत महाराज. माय गरीब मुलीला जास्त विचारत असते. माईचा आणि मुलीचा जो जिव्हाळा आहे, बरोबर आहे ना, त्याला जिव्हाळा म्हणतायत. कन्या सासुऱ्याची जाई मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. पण हा जिव्हाळा कमी वाटला. हा जरासा उदाहरण कमी आहे जिव्हाळ्यासाठी. एकदार तिकडे गुंतलीन, एकदार पुण्याला गेलीन, एकदार नोकरीला लागलीन, पोरं शाळेत जायला लागले आणि पॅकेज आता वाढलं की येत नाही. दिवाळीला सुद्धा मायला फोन करते, मा पोरांची शिक्षण आता शाळा उघडताय, ट्युशन चालू आहे, माझं काही आता येणं होत नाही. झाला ना जिव्हाळा कमी. जो कमी होतो तो जिव्हाळा कसा असेल? हे उदाहरण कमी वाटलं म्हणून दुसरं उदाहरण दिलं, नाही का? चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे. माय चुकल्यानंतर पोरग जसं पाहते ना, रडत असते ना महाराज, माय जशी आपल्या पोराला पाहत असते ना, रडत असते ना, कधी भेटेल कधी भेटेल कधी भेटेल कधी भेटेल असं म्हणत असते ना, खऱ्या अर्थाने त्याला जिव्हाळा म्हणतात. पण तो सुद्धा कमी वाटला. भेटल्यानंतर प्रेम कमी होत जाते, कमी होत जाते. आणि म्हणून शेवटचा जिव्हाळा सांगितला. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. माशाला पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर किती दिवस जिवंत राहणार आहे मासा? किती दिवस? अरे किती दिवस आहे, किती तास, किती तास काय, किती मिनिट. माझी माऊली असं वर्णन करते, एका सुशिक्षित माणसाने डोकं लावलं. सुशिक्षित कुठं डोकं लावतील काही सांगता येत नाही महाराज. सुशिक्षित बापरे, शिकलेली माणसं फार कठीण असतात डोकं लावायला. एक सुशिक्षित माणूस भाजीपाला घ्यायला गेल्यानंतर अशी लालबुंद टमाटे होते. 10-15 दिवसापासून त्याला गिराईकच नव्हतं. म्हातारीने जपून जपून ठेवले होते. नक्कीच एखादं सुशिक्षित गिराईक घ्यायला येईल. आणि त्याने ते टमाटे मागितले. म्हटले काय भाव दिले आजीबाई? लाल जरद दिसतात. म्हटले हां साहेब, लाल बुंद टमाटे आहेत, 40 रुपये किलो दिले साहेब. अच्छा, टाका 5 किलो टमाटे. टाकले 5 किलो टमाटे. सुशिक्षित 5 किलो टमाटे टाकले. मग बटाट्याकडे लक्ष गेलं. काय भाव दिले आजीबाई बटाटे? म्हटले बटाटे 20 रुपये किलो दिले साहेब. टाका 10 किलो बटाटे. सुशिक्षित. तुम्हाला काही समजलं काय? सुशिक्षित. मग कांद्याकडे लक्ष गेलं. काय भाव दिले कांदे? कांदे 15 रुपये किलो दिले साहेब. द्या 10 किलो कांदे. त्याच्यावर कांदे घेतले. मग वाळलेल्या मिरच्या पाहिल्या. काय भाव दिल्या मिरच्या? 40 रुपये पाव दिल्या साहेब. द्या पावभर मिरच्या. वरून मिरच्या घेतल्या वाळलेल्या. आणि मग ते पैसे देताना म्हातारी म्हटली सुशिक्षित दिसता. अरे वा, तुम्ही कसं काय ओळखलं मी सुशिक्षित आहे म्हणून? म्हटले खाली टमाटे त्याच्या उरावर बटाटे घेतले साहेब तुम्ही. हे सुशिक्षित माणसाचंच लक्षण आहे ना. किती शिकले? 12. मग तू सुशिक्षित. तू आहेस का सुशिक्षित? किती? तुझंच लक्ष नाही मग हे. एका श्रीमंत सुशिक्षित माणसाने डोकं लावलं. माशासाठी सांगतो. आणि त्या शोकेसमध्ये असे मासे ठेवलेले होते, पेटीमध्ये काचाच्या. इकडून तिकडे फिरत होते, चमकणारे मासे होते. तो चहा घेत घेत त्याच्या डोक्यात आलं की हे मासे, विकतचे मासे आपल्याला फुकटच्या पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत. हे मासे आपल्याला तुपात ठेवायचे. सुशिक्षित. तुपात ठेवायचे. आणलं 10-15-20 किलो तूप विकत 2000 रुपये किलोचं. आणि त्या तुपामध्ये ते मासे सोडले.
एकदा खाली गेले, जो वर आले अजून वरच आहेत, खाली गेलेच नाही. माऊली सांगतात का नाही कोणची उभी आहे ते गुरुजी. पाणी हुनी बहुवे तुपी गुण की लाहे परी मीना काय होय असं नेतेत. मीना काय होय असं नेतेत. पाण्यापेक्षा तूप मौल्यवान असू द्या, मासा पाणी कधी सोडणार नाही महाराज. कितीही चांगला मोठा पंथ असला तरी वारकरी आपला वारकरी पंथ कधी सोडणार नाही महाराज. जरी हे आकाशवर पडो पाहे ब्रह्म गोड भंगा जाय, वड वानड त्रिभुवन खाई परी मी तुझीच वास पाय गा विठोबा, न करी आनिकाचा पांगिला, न करी आनिकाचा पांगिला. आणि म्हणून याला जिव्हाळा म्हणतात. लक्षात आलं का तुमच्या. पाण्याबद्दलचा जो माशाचा जिव्हाळा आहे, माशाचं प्रेम आहे, तेवढा जिव्हाळा जर देवाबद्दल असेल तर देव तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. जीवी जिती जीवना संगे मच्छा मरण त्या वियोगे, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. दैव हा विषय आपण घेऊन चाललो. दैव असं असते गुरुजी, एक दैववान माणूस होता, एक करंटा माणूस होता. जो करंटा माणूस होता त्याला एका माणसाने सांगितलं बघा दैव आणि अदैव सांगतो. त्याला सांगितलं बाबा रे, समुद्रामध्ये मोती असतात, तू समुद्रामध्ये जा, तू गळा गरीब आहेस आणि समुद्रात तू डुबकी म्हणजे काय काय म्हणतात त्याला, डुबकी लाव, तुझ्या हातामध्ये मोती येतील, तू श्रीमंत होशील. तो निघाला महाराज करंटा निघाला. असं म्हणतायत दलिंदर चले समंदर. दलिंदर समजतात ना तुम्हाला. दलिंदर दलिंदर चले समंदर भाग्य निकले साथ. दलिंदर चले समंदर भाग्य निकले साथ आणि मोती के लिए डुबकी लगाई शंख लगे हाथ. दलिंदर चले समंदर भाग्य निकले साथ आणि मोती के लिए डुबकी लगाई आणि शंख लगे हात. याला म्हणतात करंटा. दुसरा दैववान सांगतो तुम्हाला. हो, सिकंदर चले तट्टी को. तट्टी को नाही समजत तुम्हाला, उर्दू शब्द आहे. सिकंदर चले तट्टी को लोटा लिए साथ. सिकंदर चले तट्टी को लोटा लिए साथ आणि पानी के लिए लोटा बुडाया मोती लगे हाथ. याला म्हणतात दैवा. पण हा खरा दैववान आपल्याला म्हणायचा नाही. खरा दैववान तो आहे की जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आपण सुज्ञ आहात, ज्ञाते आहात. राहिले 5-10 मिनिटं आपल्याकडे. महाराज हरिपाठामध्ये माऊलीने आपल्याला दैववानही सांगितला आणि आपल्याला करंटाही सांगितला. ज्ञानाच्या दृष्टीने करंटा कोण आणि ज्ञानाच्या दृष्टीने भाग्यवान दैववान कोण. माऊली असं म्हणतात, ज्ञानाच्या दृष्टीने करंटा आहे उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. जो अद्वैताची वाटही जाणत नाही तो करंटा आहे. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा हा ज्ञानाच्या दृष्टीने करंट आहे. आता ज्ञानाच्या दृष्टीने भाग्यवान कोण आहे. हरिपाठातलंच प्रमाण. मोक्ष रेखे आला अद्वैताची वाटही जो जाणत नाही तो ज्ञानाच्या दृष्टीने करंट आहे. आणि मोक्षाच्या रेखेमध्ये जो उभा आहे तो ज्ञानाच्या दृष्टीने दैववान आहे. आता भक्तीच्या दृष्टीने अदैवी कोण आहे. अदैवी कोण आहे. एक तुम्ही सांगा, एक मी सांगतो बरं का. हो, एक तुम्ही सांगा, मी सांगतो. ज्ञानाच्या भक्तीच्या दृष्टीने अदैवी कोण आहे सांगा बरं महाराज. हरिपाठातलंच प्रमाण पाहिजे. नाही जासी भक्ती, नाही जासी भक्ती, नाही जासी भक्ती तो पतिता भक्त.
अभाग्य आहे, दैवहत आहे, त्याचं दैव गेलेलं आहे. ज्याला भक्ती कर आपल्या दामाला देऊन टाकली, त्या दैवाची उपमा, त्या दैवाला कोण उपमा देईल? खऱ्या अर्थाने तो दैववान आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. आता एका प्रमाणामध्ये अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. थोडक्यामध्ये सांगतो, तो पंडित असला तरी माझ्या मनात येणार नाही, तो शहाणा असला तरी माझ्या मनात येणार नाही, जो विद्वान असला तरी माझ्या मनात येणार नाही, आणि व्यावहारिकदृष्ट्या तो शहाणा असला तरी माझ्या मनात येणार नाही. व्यावहारिकदृष्ट्या शहाणपणाने त्याचे किती श्रीमंत झाला तरी माझ्या मनात बसणार नाही, आणि पारमार्थिकदृष्ट्या तो खऱ्या अर्थाने फार मोठा विद्वान असला तरी माझ्या मनात बसणार नाही, भक्ती नसेल तर. हो का पंडित शहाणा, याचे उदाहरण मी आपल्याला देत नाही. भक्ती जाणत नसेल तर तो शहाणा असला तरी माझ्या मनात येणार नाही, आणि पंडित असला तरी माझ्या मनात येणार नाही. हो का पंडित शहाणा. मग मनात कोण येईल? नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, अनेक नहे माझ्या मना. हो का पंडित शहाणा विठोबार. महाराज म्हणतात त्याचा मी दास व्हायला तयार आहे. आणि शेवटी महाराज असं म्हणतायत, जो नवविधा भक्ती जाणते, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. नवविधा भक्ती जो जाणत असेल तो खऱ्या अर्थाने खूप भाग्यवान आहे आणि तो शुद्ध आहे, असा अभंगाचा भाव थोडक्यामध्ये सांगण्याचं कारण सांगतो पहा. ज्ञानेश्वर या ठिकाणी 10:15 वाजलेत. आज एक निरोप आला की तो अत्यंत दुःखद आहे. आपल्या परिसरातील आपलं सगळ्यांचं दैवत, आपलं सगळ्यांचं प्रेम ज्या बाबावर होतं, बाबाने अनेक चमत्कार आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिले, आणि मृदंग हा त्यांच्या आवडीचा विषय होता, तुमच्या लक्षात आलं असेल. असे तेजस्वी महाराज आज आपल्यामध्ये आता राहिले नाहीत. कुंडली आपल्यामध्ये नसले तरी त्यांची स्मृती, त्यांची साधना आपल्यातून कधीही जाणार नाही. खरं म्हणजे आपली ही भूमी आहे, आपला जो परिसर आहे हा अवलिया संतांचा परिसर आहे. आता असं आपल्याला घाटाखाली गजानन बाबा आणि घाटावर आमचे तेजस्वी बाबा आज आमच्यामध्ये राहिले नाहीत. खरं म्हणजे अनेक वर्ष, बाबा तसे बऱ्याच वर्षाचे असतील, बाबांचं जीवन 90 वर्षाचे बाबा आज आपल्यामध्ये राहिले नाहीत. त्यांची स्मृती अखंड आपल्याला प्रेरणा देत राहील आणि त्यांनी देत राहोत. बाबांना काय श्रद्धांजली समर्पित करणार महाराज आपण? बाबांच्या चरणी अशी प्रार्थना आहे की बाबा, आपल्या जीवनामध्ये आपण अनेक चमत्कार, अनेक खऱ्या अर्थाने साधना लोकांना दिली. आमचंही जीवन या पारमार्थिक मार्गाने असंच तेवत राहावं
हीच आपल्याकडे याचना करतो.